आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पुणे हिट अँड रन प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्यात आली। डॉक्टर अजय तावरेंना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली। आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला। पुणे हिट अँड रन प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्यात आली। डॉक्टर अजय तावरेंना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी नेहमीच वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत, नाट्यमय घडामोडी घडत आहेत। त्यातच ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्यात आली। डॉक्टर अजय तावरेंना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली। यामध्ये विशेष करून आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे। काय नेमकं प्रकरण? अतिशय धक्कादायक ही सगळी माहिती समोर आलेली आहे। आतापर्यंत हिट अँड रन प्रकरणामध्ये ससूनचे सुद्धा आता डॉक्टर सहभागी होते का असा सुद्धा सवाल आहे। कारण की ज्यावेळेस अपघात झालेला होता आणि त्यानंतर जे तरुणाचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले होते ते सुरुवातीला ससून रुग्णालयामध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये देण्यात आलेले होते आणि यामध्येच आता फेरफार केल्याचा आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। आणि त्यानुसार पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2 वरिष्ठ डॉक्टरांना यामध्ये अटक केली आहे। यामध्ये प्रामुख्याने श्रीहरी हरलोर आणि अजय तावरे यांना आता अटक केलेली आहे। अजय तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये एक संशयाचं धुकं होतं ते आपल्याला पाहायला मिळत होतं। कारण की आरोपही तशा पद्धतीचे होत होते की जे ब्लड सॅम्पल आहेत ते खरं तर 2 दिवसात येणं अपेक्षित असतं, मात्र आठवडा झाल्यानंतरही हे ब्लड सॅम्पल आहेत ते का येत नव्हते असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। आणि अखेर पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केल्यानंतर याच ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचा संशय पोलिसांना आला आणि पोलिसांनी तातडीने या दोघांनाही आता बेड्या ठोकलेल्या आहेत। रात्री उशिरा ही सगळी कारवाई आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मात्र हिट अँड रन प्रकरणामधल्या दिवसांदिवसाच्या घडामोडी आहेत त्या सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळतात आणि डॉक्टर सुद्धा आता या संपूर्ण कटामध्ये सहभागी होते असं सुद्धा संशय आहे। दुसरीकडे अग्रवाल कुटुंबियानेच हे सगळं घडून आणलं का याचा सुद्धा आता तपास केला जाणार आहे। कारण की फॉरेन्सिक लॅबमध्ये डॉक्टरांना फेरफार करण्याच्या सूचना कुणी दिल्या, कुणाकडनं देण्यात आला याचा सुद्धा आता तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे। नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।